नमस्कार. ग्रामगीता अध्याय 8 भाग 50. संत तुकडोजी महाराज म्हणतात, ज्याप्रमाणे झाडावर पिकलेल्या फळाचं देठ सहजपणे गळून पडतं, त्याप्रमाणे प्रचारकाचं मन हे अनासक्त असावं. त्याची सगळी इंद्रिय ही त्यानं सेवेसाठी उन्मुख केलेली असली पाहिजेत. पावसाळा, हिवाळा किंवा उन्हाळा असला तरी त्यानं त्याची तमा बाळगू नये. पण अनासक्त असणं याचा अर्थ उदासीन असणं असा नव्हे. त्यानं नेहमी हसनमुख असायला हवं. त्याच्या ठिकाणी नेहमी काम करण्याची स्फूर्ती असायला हवी. संकटांचे कितीही डोंगर असले, कोसळले तरी त्यानं डगमगता कामा नये. जीवापाड श्रम करून लोकांना सन्मार्गाला लागायला हवा. प्रचारकाला स्वतःचं असं घर नसतं. सगळ्यांचीच घरं त्याला आपली वाटायला हवीत. त्याला सगळी माणसं ही त्याची नातेवाईकच वाटावीत. अशा प्रकारे त्याचं वर्तन असायला हवं. ज्याला सत्तेचं प्रलोभन नसतं, त्याला प्रतिष्ठेचं भान कुठून असणार? तो आपल्यासाठी कुणाकडेही हात पसरून पैसा मागत नसतो. तो सत्कार्याच्या मागं लागला की धन, जमीन, मान आणि सर्वस्वाची मागणी निसंकोचपणे करतो. पण ते त्याच्यासाठी नव्हे, तर सगळ्यांच्या कल्याणासाठी असतं. त्याच्यासाठी खरा प्रचारक काहीच मागत नाही. माणसांना माणुसकीच्या गाठींनी एकत्र आणावं यासाठीच त्याची धडपड असते. जनता ही सुखा समाधानानं नांदावी ही एकच इच्छा त्याच्या मनात असते. मानवाची दैन्यावस्था नाहीशी व्हावी हाच एक ध्यास त्याच्या मनानं घेतलेला असतो. सगळ्यांची प्रार्थना एकच असावी. माणसातले व्यवहार एकमेकांना पूरक असावेत. याच्यासाठीच तो आपला प्राण पणाला लावून प्रचार कार्यात स्वतःला गुंतवून घेतो. आपल्याकडं वेदामध्ये ही प्रार्थना आहेच. समानो मंत्रः समेतिः समानी, याची इथे आठवण होते. साधू संतांचं आणि प्रचारकांचं एकच ध्येय असते. खऱ्या प्रचारकांनी आणि साधू संतांनीच जगाला जगण्याच्या ध्येयाची ओळख करून दिलेली आहे. सत्य आणि असत्य यातला फरक समजावून सांगितलेला आहे. जे खरे प्रचारक असतात ते सत्य परिस्थिती पूर्णपणे समजावून घेतात. लोकांच्या मनातल्या शंका, प्रश्न शांतपणे ऐकून घेतात. आणि एकदा का त्यांना त्या समस्यांचं आकलन झालं की मग ते त्याच्यावर खोलवर अभ्यास करतात, मनन करून आत्मसात करतात आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी आपल्या मनाचा, बुद्धीचा आणि वाणीचा सदुपयोग करतात. प्रचारक हा प्रचारानंच प्रचार करत असतो. त्यामुळं एखाद्या ठिकाणी वाहन पोचण्याआधीच त्याचा प्रचार त्या ठिकाणी पोचलेला असतो. म्हणजेच वाऱ्याच्या वेगानं त्याचा प्रचार पोचत असतो. ढोग ज्याप्रमाणे भेदभाव न करता, पक्षपात न करता त्यांच्या मार्गावर वृष्टी करत जातात, त्याप्रमाणे प्रचारक हा आपल्या सद्विचारांचा प्रचार करत जातो. मग तो माणूस फाटका असेल, लंगडा असेल, गरीब असेल, श्रीमंत असेल, सुशिक्षित असेल, अशिक्षित असेल, त्यात तो भेद करत नाही.
त्याच्यासमोर असलेला श्रोता कोणत्याही पंथाचा असो, कसल्याही मनाचा असला तरी त्याला चालतं. रस्त्यातल्या खास खळग्यात पाणी भरत पुढे जाणाऱ्या ढगांसारखं त्याचं कार्य चालू असतं. लोकांनी जरी त्याला थांबायला सांगितलं तरी तो थोडा वेळ थांबून पुन्हा आपल्या शब्दांच्या गंगेत श्रोत्यांना भिजवू लागतो. क्रमशः